अरे गोवा ट्रिप चालू हो गया है पुणे से। ये देखो दिल मिल गया। हाय 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 गोवा न्यू कात्रज टनल 10 मिनिट लागतं बाई। हा ना अरे मग आलं जवळ एकदम अंतर काय झाला असं दिसत। अरे मी एकदा रेबन घालून प्रसाद मलाईच्या आणि पण नुसता खेडशिवापूर एन्जॉय एन्जॉय गाईस। बरोबर फोन आपण नॅशनल हायवे बँगलोर बॅकवॉटर आहे बॅकवॉटर आहे बॅकवॉटर त्याचे पाणी येतात बॅकवॉटर आहे बॅकवॉटर आहे। हा महेश काय म्हणत होता कुठे जायचं आपल्याला? कोल्हापूर मार्गे जायचंय। कोल्हापूर मार्गे कराडला जायचंय का? मार्ग जायचंय की कोल्हापूर मार्ग? कोल्हापूरला कराड मार्गे जाणार आपण। सातारा लागेल सांगली लागेल त्यानंतर कोल्हापूर लागेल त्यानंतर बेळगाव बँगलोर लागेल। ते काय नाही त्याच्या अगोदर काय विचारलं होतं त्यांनी? काय म्हणतो त्याच्या आधी? त्याच्या अगोदर कुठं काय लागणार म्हणला? मटन काय लागणार? पांढरा तांबडा पांढरा तांबडा रस्सा खायचा आहे। खाना का उधर मजा करने का आकडा पार्टी आज आखाड पार्टी करायची। आकार ए सीएनजी साठी पहिला स्टॉप सीएनजी पंप। बाकीचे दोघं मागं बसलेत। हे भुईंच्या जवळ आहे आता आम्ही हे बघा आमचे वैभव हे आले दोघं पण जाऊन। हा ड्रायव्हर इथं बसला आमचा सीएनजी पहिला सीएनजी स्टॉप साठी फिरतात ते बॉटल घेऊन। कुठे शेतात गेलता? कुठल्या शेतात गेलता रे तुम्ही? ठीक आहे शेतात गेलते। अपना भाई लोग अभी रेस्ट लिया चाय पीने के लिए भाई लोगों ने गाड़ी से चाय पीने के लगा अभी सब चार भाई लोग। बेरा पीत नाही पण आम्ही पिलं जाऊ दे। कांदा भजी नाही मिळाली। नको नको कांदा भाजी नहीं खाता मैं पांढरा रसा खाएगा मटन खाएगा अभी। हे हॉटेल भन्नारवाडीला आलोय मटन भाकरी अस्सल तांबडा पांढरा रस्सा खायला। तर कार्यकर्ते पोचलेले आहेत तिथं। चला हॉटेल भन्नारवाडी पांढरा पिवळा रस्सा खायला आलेले आहेत। काका कुठं बसायचं सांगसाल का आज? अभी कोल्हापुर का खाना डिनर चालू है। हॉटेल भन्नारवाडी हो इकडे जाता आला हे झालं। अपना भाई नहीं रुक रहा है। अपना भाई खाने का टाइम हो गया फिर भी थोड़ा लेट में खा रहा है। भाई आज पूरा दम लगा के खाएगा। हाँ भन्नारवाडी एकदम मस्त जेवण होतं। हे बिल बघा बिल एवढं झालंय। मित्रांनी आमच्या बडीसोबत आज वेज थाळी खाल्लेली आहे। त्याचा अजून उपास संपलेला नाही। हम भक्त निवास में स्टे किया कोल्हापुर में। भाई लोग अभी सोर आराम कर रहे हैं। देख थोड़ा हे यात्री निवास कोल्हापूर 2+2+1 भाई इकडे हाय बेडरूम। ये दोनों खोखला है ये देखता नहीं है बात करते रहते हैं। काहीतरी बोलायचं होतं। महेश का बोलतो रे? अरे सुन ना हाँ बैग नहीं लाया बैटरी भूल के आया घर पे। बैटरी भूल के आया घर पे। देख मला काय म्हणतोय मला बॅटरी मिळेल का? नजीब कपडे नाही शोधतो मया आलाय आणि काय गोळ करत नाही त्याच्या तिथनं गोळ चालू झालं चिन्हा
रंकाळ्याला आलोय. कशी चालली ट्रिप? हो, कोल्हापुर से गोवा को निकलने वाले हम अभी. हे रंकाळ्याच्या जवळ थांबलोय. हे बघा सगळेजण आहेत. कोल्हापूरचा रंकाळा. मंदिर पाण्याखाली गेले. सावध घ्यायला लागलाय. आता कोल्हापूरवरनं गोव्याला चाललो आहे. बघा सावन कसा आहे. कसा आहे सावन? ए भाई अभी गोवा में चल रहे हैं कोल्हापुर से. इसका सेल खत्म हो गया है. बाय बाय इकडे. भारी लिया रे. ये सब व्यू एक नंबर व्यू आहे. बहुत हवा. हे ऊन आणि डायरेक्ट कसं वातावरण झालं बघ. मला दिसून येत रे. थोडा गेलो. दूर से भी ले सकता चालू दे झालं. ऑन कर. अरे टच नाही करता येत. टाइम करेगा नहीं करता कहाँ तक आने का. हे बघा आता सर्वजण गोव्याच्या कळंगूट बीचला आलेलो आहे. हा सदाशिव बेरा. मस्त सनसेट चालू आहे. हे बघा बाय बाय. सनसेट कसा दिसतोय. गोवा कलंगूट बीच अर्ली मॉर्निंग. अरे हात ह्याच्यानंतर छोटे एक रेस्टॉरंट
ये गोवा बीच है, इसमें नहा रहा है मैं अभी। ये है ना बीच में मैं नहा रहा है अभी। इसमें बहुत पानी आ रहा है, लहर है। ये बॉलीवुड बीच है। ही कोहिमा गेस्ट हाऊसची प्रॉपर्टी आहे कलंगूट बीच सर्कलला. एकदम सुंदर प्रॉपर्टी, अशी अतिशय एकदम हिरवळ आहे. हे बघा, सगळ्यात आम्ही ह्याच्यासाठी निघालो पारा रोडवरती फोटोसाठी. तर आता लंच करणार आहे, गोवन थाळी खाणार. त्यानंतर चापुरा फोर्ट दिल चाहता है, डियर ए जिंदगी, 2 मूवीचे स्पॉट्स कवर करणार आहे आज. फेमस पारा रोडचा आणि डियर जिंदगीवाला. हे बघा, गाडी आपली एकदम सिक्युर्ड पार्क आहे. सिक्युर्ड पार्क, गाडी एकदम व्यवस्थित. गोवा पारा रोड फेमस फॉर ये जिंदगी मूवी. डियर जिंदगी मूवी स्पॉट. थोड़ा आगे ले और वो लेडीज बड़ा स्पॉट. ये सब कसं आहे हे इथं गाड्या आत लावल्या. हा, ही काय इथं थांबून देत नाहीयेत. लावायची काय आत गाडी. पारा रोड सगळं डियर जिंदगी मधला फेमस मूवी सीन शॉट. Slide right onto Kalambuti, Mapusa Road. Continue on Kalambuti, Mapusa Road for 1 kilometer. मापुसा रोड. सदाशिव बेहरा, चापुरा फोर्ट. कैसा लोकेशन, चिन्नावी है. बाकी नहीं है भाई. बाकी तो लोग नहीं, तीनों घूम रहे बस. गोइंग टू द बिग डैडी. दिस इज द डेल्फिन जैक. दिस इज कसिनो राइड. ये बिग डैडी फॉर बिग डॅडी. सगळे गॅम्बलिंग करायला आलेले होते. हे कसिनो राईड. ये 1 BHK अपार्टमेंट. सोफा कम बेड, TV जो वापरला नाही. हॉलमधली बाल्कनी. तिथे आहे कलंगूटचं सर्कल आणि बीच ओनली 500 मीटर्स. आता रूम आता सोडायची वेळ आली तेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय. इथे एक किचन आहे, फक्त फ्रीज वर्किंग आहे, बाकीचे इक्विपमेंट्स बंद आहेत. इथं AC बेडरूम आहे. बेड 3 लोकांसाठी एकदम कम्फर्टेबल आहे. ही इथली बाल्कनी आहे, बेडरूमची बाल्कनी. बेडरूमचा व्ह्यू एकदम सुंदर लोकेशन आहे. 2,500 रुपये पर नाईट, 7,500 3 नाईटचे पडले होते. एकदम मस्त व्ह्यू आहे. आंबोली घाट धबधबा बघा, एवढा मोठा की तो आवत नाही आहे. खूप तुफान गर्दी, सगळे आवरतात ते जायला. पूर्ण पायऱ्यांवरती पाणी वाहतंय. शिमला